पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे संकेत. शरद पवार जे ठरवतील ते मान्य असेल. सुप्रिया सुळेंच्या बोलण्याचा अर्थ युतीच्या बाजूने. अजितदादांसोबत युतीची शक्यता सुळेंनी नाकारली नाही. तर प्रशांत जगतापांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला जगतापांचा विरोध. तर शरद पवारांवर नितांत विश्वास कायम असेल. पुरोगामी विचारांसाठी लढत राहणार, जगतापांचं वक्तव्य. शिवसेना मनसेच्या ऐतिहासिक युतीची राज ठाकरेंकडून घोषणा. 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र. ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसे कार्यकर्त्यांचाही जल्लोष. ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी नाही. अस्तित्व टिकवण्यासाठी दोन पक्ष एकत्र आलेत. ठाकरे बंधूंच्या युतीचा परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. मुंबईचा महापौर मराठीच आणि आमचाच होणार. युतीच्या घोषणेनंतर राज ठाकरेंचा दावा. तर वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं राज ठाकरेंचं वक्तव्य. राज्यात लहान पोरं पळवणारी टोळी कार्यरत. 2 टोळ्या राजकीय पक्ष चोरतात. राज ठाकरेंचा शिंदे आणि फडणवीसांवर निशाणा. तर जे आपली मुलं सांभाळू शकत नाहीत ते मुंबई काय सांभाळणार. शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. आम्हाला हिंदुत्व शिकवायला गेलात तर माझ्याकडे खूप व्हिडिओ. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेच्या गजानन काळेंकडून मुख्यमंत्र्यांचा अल्लाह हाफिज बोलतानाचा जुना व्हिडिओ ट्विट. तर तुम्ही ज्यांच्यासोबत बसलात त्यांच्या तोंडून वंदे मातरम बोलून दाखवा. अल्लाह हाफिजच्या व्हिडिओवरून फडणवीसांचं राज ठाकरेंना उत्तर. मुस्लिमांच्या कार्यक्रमाला जाणारच फडणवीस ठाम. तर उद्धव ठाकरे काळा बुरखा घालून विधान परिषदेमध्ये मागच्या दारानं गेले. रावसाहेब दानवेंचा टोला. तर तुम्ही भोकरदनची नगरपालिका तरी निवडून आणलीत का. अंबादास दानवेंचं उत्तर. ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीची बैठक. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचीही माहिती. मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप गुलदस्त्यात. शरद पवारांच्या पक्षानं मुंबईमध्ये ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली. ठाकरेंची सेना पवारांच्या पक्षाला 10 पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही. पवारांच्या पक्षाची 58 जागांसंदर्भात काँग्रेससोबत बोलणी सुरू. सूत्रांची माहिती. शरद पवारांच्या पक्षात रोहित पवारांवर मुंबईची जबाबदारी. मुंबई निवडणूक प्रभारीपदी रोहित पवारांची नियुक्ती. आजपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू. पहिल्याच दिवसापासून प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतूक सुद्धा सुरू होणार. विमानतळाच्या कार्यान्वित लॉन्चिंगपूर्वी 1515 ड्रोन्स आकाशात उडाले. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी अर्ज खरेदीसाठी इच्छुक उमेदवारांची झुंबड. 2 दिवसात तब्बल 7000 अर्जांची विक्री झाल्याची माहिती. नव्या बांधकामांना परवानग्या देऊ नका. मुंबईतील AQI संदर्भातील सुनावणी दरम्यान हायकोर्टानं पालिकेला फटकारलं. हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी 91 ऐवजी 39 पथकं सक्रिय असल्याचंही उघड. स्वच्छ हवा देऊ शकत नसाल तर एअर प्युरिफायरवरील GST तात्पुरता कमी करा. दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना. वायू प्रदूषणाचा सामना करण्यात आलेल्या अपयशाबद्दल सरकारला फटकारलं.